आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. त्या दिवशी आपण गंगाला मारलं तेव्हा सगळं काही संपलं असं आपल्याला वाटलं, पण असं नाहीये. भैरवीच्या रूपात ती समस्या परत आली आहे. कोण आहे ती भैरवी? काय हवंय काय तिला? यांचं नाव भैरवी आहे, जानकीच्या गावातले आहे. फक्त जादूटोणाच नाही, तुझा तो मित्र आहे ना तंबोरान, त्याच्या रूपात सुद्धा आली होती मी. कालचक्र ही एक दैवी शक्ती असेल तर ती माझ्या कुलदेवीचं रूप आहे. माझ्या देवीचं रूप असणारी वस्तू मला हवी. आता कसा अडकलास या भैरवीच्या जाळ्यात राजशेखर? आधीच त्या गंगामुळे डोक्याला टेन्शन काही कमी होतं का? त्यात आता भैरवीची भर पडली आहे. टेन्शन फक्त एकच आहे, गंगाचा फोन भैरवीच्या हाती लागलाय म्हणून आता ते ब्लॅकमेल करते. आणि आता आपले हात दगडाखाली अडकले आहेत स्वामीजी. त्यातनं कसा मार्ग काढायचा सांगा ना. तू काळजी करू नकोस. तुझ्या सोबत कोणी असो किंवा नसो, मी कायम असेन तुझ्या सोबत. कालचक्र मिळवण्यासाठी माझं रूप घेऊन तिथे पोहोचली होती ना, जेव्हा तू सांगितलं ती रूप धारण करणारी भैरवी आहे, तेव्हाच मी ठरवलेलं हिला एकदा तरी भेटायचं. एक काम कर, मी सांगतो तिथे त्या भैरवीला सोबत घेऊन ये. मी स्वतः बोलतो तिच्या सोबत. ती खूपच चतुर आहे स्वामीजी. चर्चा करण्यासाठी ती काही येणार नाही. मी बोलवलंय म्हणून सांग तिला. ती नक्की येईल. मग कळलं? तुम्ही काय बोलताय स्वामीजी? भैरवी तुमच्या विरोधात असताना ती काय येईल? ती तुम्हाला भेटायला का म्हणून येईल? कोणीही इतक्या सहज मिळवू शकत नाही असं ते कालचक्र मी मोठा सापळा रचून मिळवलंय. आणि 20 वर्ष मी ते सांभाळलंय देखील. तिला मला भेटायची इच्छा असणारच, कारण अनेक मांत्रिकांना मला भेटायचं असतं. जा आणि त्या भैरवीला सांग मी बोलवलंय म्हणून. ती नक्कीच भेटायला येईल. मी ते सांगतोय ते लवकर कर. जा, जाऊन माझा निरोप दे. ठीक आहे स्वामीजी. भैरवी. सोन्याचे भाव काय दिवसेंदिवस वाढत चालले ना? सोन्यावरूनच भांडणार. अगं सीता, एक काम कर, आमच्यासाठी 2 कप कॉफी घेऊन ये. एवढा कसला विचार करतेस? काय रे, मी तुला माणसात दिसत नाही का? तुला हवी असेल तर तू सांग ना. सीता, माझ्यासाठी पण कॉफी आण. ती देवसेना यायची वेळ झाली आहे आणि मला तिच्यासाठी जेवणही बनवायचं होतं. तुम्ही लक्ष्मीला सांगा ना, ती तुमच्यासाठी कॉफी बनव. सॉरी बाळा, मला वाटलं की मी पहिल्या सीतेशी बोलतोय. तू जा. जा. तिला आता काय घरातली कामवाली समजताय? ती आता अरुणची बायको आहे. अच्छा. हीच या बंगल्याची मालकीण आहे. तिला विचारलं ना, हीच चूक केली. ठीक आहे बाळा, तू जा आता. मी लक्ष्मीला बनवायला सांगतो. हा, जा जा. एवढ्या क्षुल्लक गोष्टीवरून कशाला तिच्या बरोबर वाद घालताय? तुम्हाला कॉफीच हवी आहे ना? मी बनवून आणते. मस्त स्ट्रॉंग करून आणते. आणि जरा लवकर आण. अरुणने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय, हे सगळ्यांना कळलं ना, म्हणून हिचा तोरा बदललाय. हिला इंगा दाखवला तरच लायकीत राहील. आता काय खिचडी शिजवते? देवसेनाला येऊ दे. अरुणने सीता सोबत लग्न केलंय असं आपण देवसेनेला सांगू. अरुणने सीता सोबत लग्न केलं हे गंगाला आवडलं नाही, म्हणून गंगा रागाने ज्या ठिकाणी कोणी जात येत नाही अशा ठिकाणी निघून गेलीये असं देवसेनेला सांगू. चोंबडेपणा करून काय मिळणार आहे?
घरात गंगा नाही हे कळल्यावर देवसेनेची तडफड सुरू होईल. समजलं. हा. सुपर आयडिया. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर देवसेनेला पुन्हा नक्की फिट्स येणार. सीतेमुळे गंगा घर सोडून गेली हे जर तिला कळलं ना तर देवसेना शांत बसणार नाही. काहीही करेल आणि या सीतेला घराबाहेर काढूनच दाखवेल. आहा, एका कॉफीसाठी तुम्ही त्या सीताचं आयुष्य बर्बाद करायला निघालात. काय विचार आहेत तुमचे? हं? हा? हा. काय मूर्ती, आज किती चांगल्या माणसासारखा बोलतोय. त्याला जाऊ दे. हा सुपर प्लॅन आहे. हा तूच पूर्ण करायचा आहे. हे मी नाही करणार आहे, तुम्हाला करायचंय. काय? हा. मला? हो, मग तुम्हीच करणार. कारण या महालात मी बोलले तर कोणी ऐकणार नाही हा. आणि देवसेना तर अजिबात ऐकणार नाही. ओ. त्यामुळे देवसेना सोबत तुम्हालाच बोलावं लागेल. देवसेना आलेली दिसते. आपलं जे ठरलंय तसं करा. हो मी बघतो. आजोबा आज खूप खुश हो दिसताय ये खुश आहे मी आज. खुश आहे. बॅग काढून ठेव. इथे ठेवूया आपण. माझ्यावर खूप प्रेम होतं चाललंय तुमचं आज. मग प्रेम नको करू का? आजोबा तुला गोष्ट सांगणार आहेत, नीट ऐका. सांगा ना आजोबा, सांगा ना. सांगतो. देवसेना डबा संपवला का? संपली आजोबा. आज झालेल्या टेस्ट मध्ये मीच पहिली आले. ओ अरे वा. तू ना खूपच हुशार मुलगी आहे. अभ्यासात तर तुझा कोणीच हात धरू शकत नाही. हे सगळं सीता आईच्या शिकवणीमुळे. अगं ते सगळं असू दे ग. पण तुला माहितीये का तुझ्या पाठीमागे आपल्या घरात बरच काही घडतंय. नाही, मला नाही माहिती काय चाललंय ते. ती सीता आहे ना. हा, सीता आई, तिचं काय झालं? बाबा आहेत ना तुझे बाबा. हो, सीता आई पण आहे आणि बाबा पण आहे. जे काय सांगायचंय ना ते सरळ सरळ सांगा आजोबा. हा. ठीक आहे. मी सरळ विषयावर येतो. तुझ्या बाबांनी सीता सोबत लग्न केलं आहे. अरे वा, हे खरंच किती भारी आहे. मग पुढे काय झालं आजोबा? तुझ्या बाबांनी सीता सोबत लग्न केल्यावर इथे काय काय घडलं तुला माहितीये का? काय झालं त्यात? चांगलंच तर घडलंय आजोबा. ओ. आजोबा, बाबांनी सीताईशी लग्न केलं यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्टच असू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही एवढी चोरून चोरून का सांगताय? शाळेतून आल्या आल्या किती आनंदाची बातमी सांगितली. थँक्यू आजोबा, खूप थँक्यू. अगं ऐक ना देवसेना. अगं, देवसेना देव. अगं गंगा सीतेमुळे घर सोडून गेले, पटकन सांगायचं ना. ते सोडून कोल्ह्याच्या गोष्टीसारखी गोष्ट काय रंगवत बसलात तुम्ही? अरे देवा, तुम्हाला उगाच दिलं हे काम मीच सांगायला हवं होतं. तुमच्यावर विश्वास करून मी चूकच केलीये परत. तुमच्या बोलण्यावर तर एका लहान मुलीचा देखील विश्वास नाही आणि निवडणुकीत लोकांनी कसा विश्वास ठेवायचा? राजकारण सोडून वाहण्याचं दुकान काढा. काय रे, स्वतःच्या बापाची मस्करी उडवतोयस काय? वाहण्याचं दुकान मी चुकून बोललो. खरं तर तुम्ही चिकन शॉप उघडलं पाहिजे. सगळ्यांना हे असं बोलायला काय जातंय? बाबा, बाबा, थँक्यू बाबा. तुम्ही मला सांगितलं तसं तुम्ही सीताई बरोबर लग्न केलं ना. म्हणजे सीताई आता घर सोडून जाणं शक्यच नाही. ती आता आपल्याच बरोबर राहणार. बाबा, तुम्हाला माहितीये का, त्या दिवशी तुम्ही सीताई सोबत लग्न करणार नाही असं म्हणालात. सीताई माझ्यापासून दूर जाणार आहे अशी भीती वाटत होती मला. पण मला आनंदात ठेवण्यासाठी बाबा तुम्ही सीताईशी लग्न केलं. तुमच्यासारखे चांगले बाबा कुणालाच मिळणार नाही. धर्मराज आजोबांनी मला सगळं सांगितलं. ठीक आहे बाबा, मी सीताईकडे जाऊन तिला विश करून येते. हा, ठीक आहे. आता मी सीताईला सांगून येते की मी बाबांना सांगितलं म्हणूनच त्यांनी तुझ्याशी लग्न केलं, ते पण माझ्यासाठी. ती मला मस्त किस देईल. मी तिला भेटून येते. हा,
ओंकार, ए ओंकार, ओंकार थांब. ओंकार, अरे तू माझ्या घरी कसा होतास ही तू स्वतःची काय अवस्था करून घेतलीस? तुला अशा अवस्थेत जर का कोणी पाहिलं तर मला लोक काय म्हणतील? तुमच्याकडे काम करण्यापेक्षा ही अवस्था मला चांगली वाटते. ओंकार, तू कोणाशी बोलतोयस काही कळतंय का? चांगलंच कळतंय मला. ज्याला भावना नाही त्या माणसाशी बोलतोय. माझ्या मुलीचं आयुष्य नेस्तनाबूत करणाऱ्या तुमच्या मुलाला तुम्ही जाब नाही विचारला. तुम्हाला कुठे आहे आमची काळजी? गंगासाठी तू माझ्याशी असं बोलतोयस? आता तू खरं खरं सांग, गंगा तुझी स्वतःची मुलगी आहे? गंगासाठी माझ्यावर जो तू विश्वास टाकला होतास तो निघून जाण्यासाठी गंगा तुझ्या पोटची मुलगी आहे? लग्न होऊन सुद्धा मूल होत नव्हतं म्हणून अनाथ आश्रमातल्या एका मुलीला तू दत्तक घेतलंस. आता ही माझी मुलगी आहे, मी हिचा सांभाळ करेन असं तू मला सांगितलं होतंस. तुला मुलाचं सुख मिळावं म्हणूनच मी म्हणालो की ठीक आहे, आणि मी त्या मुलीचं नाव गंगा असं ठेवलं. आणि अशा त्या गंगाला तू प्रत्येक वेळी माझी मुलगी असं म्हणतोस. ती कशी तुझी मुलगी झाली सांग ना? गंगा तुझी मुलगी नाहीये हे आजपर्यंत मी कोणाला सांगितलंय? आजवर मी कधी गंगाला अनाथ मुलीसारखं वागवलंय? तुझ्यापेक्षा देखील जास्त जीव माझा गंगावर होता. माझ्या मुलासोबत मी तिचं लग्न लावून दिलं याचा मला अभिमान वाटत होता. ती पार्वतीपुरमला जाऊन स्वतःहून गायब झाली. यात माझा काय दोष आहे किंवा माझ्या मुलाचा तरी? त्या जंगलात ती परत आली नाही त्याला माझा मुलगा थोडीच कारणीभूत आहे? गंगा घरी परत आली नाही याचं जेवढं दुःख तुला झालंय किंवा मग मला झालंय त्याहून जास्त दुःख अरुणला झालंय. कारण त्याचं गंगावर खूप जास्त प्रेम आहे. काही कारणाने त्याने सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. हे सांगायचा त्याला धीर होत नव्हता म्हणूनच नाही सांगितलं. आणि कुणाच्या आयुष्यात गुपितं नसतात. गंगा तुझी मुलगी नाही हे तू लपवलं नाहीस, आणि तूच नाही तर मी देखील हे लपवलं. हे बघ, आता जे झालं ते झालं. सीता पण गंगासारखी चांगली मुलगी आहे, आणि सीताला पण घरी कोणी आणलं होतं? गंगानेच ना. हे बघ, हे जर का आपल्या नशिबातच लिहिलेलं असेल तर आपण हे कसं रोखू शकणार? हे बघ ओंकार, तुला काही हवं असेल तर गंगा गंगा असं बोलायची तुला सवय लागली. तसंच कोणालाही काही सांगायचं असेल तर ओंकारला बोलवायची आम्हाला सवय झाली आहे. एकाच वेळी तुम्ही दोघेही घरात नाही आहात याचा मला खूपच त्रास होतोय ओंकार. ठीक आहे, हा विषय आणखी ताणण्यापेक्षा चल तू आता महालात चल. नाही मालक, गंगा कदाचित माझी मुलगी नसेल, पण मी तिला माझ्या पोटच्या कोळ्याप्रमाणे वाढवलंय. ते प्रेम खूप मोठं आहे मालक. गंगा माझं आयुष्य आहे. ती ज्या घरात नाहीये त्या घरात मी नाही थांबणार. तुम्ही जा, गंगाला परत येऊ द्या. मी यायचा नंतर विचार करेन. सकाळी ऍडमिट केलेल्या IBP पेशंटला नीट ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा. ठीक आहे? व्यवस्थित. हाय डॉक्टर. ये अरुण, हाय, कसा आहेस? मी मजेत आहे. बाबा कसे आहेत? बाबा पण मजेतच आहे. पण 2 दिवसांपूर्वी त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे मी थोडासा घाबरलो होतो. तुम्ही चेक करून गॅसचा प्रॉब्लेम आहे सांगितल्यानंतर मला थोडं बरं वाटलं. मी गॅस प्रॉब्लेम आहे असं सांगितलं होतं. काय बोलतोय अरुण? ठीक आहेस ना? मी तर असं कधीच बोललो नाही. डॉक्टर, 2 दिवसापूर्वीच बाबांनी हॉस्पिटलमध्ये येऊन चेक केलं होतं ना. अरे त्यांना भेटून 2 महिने झाले मला. बाय डॉक्टर.
याचा अर्थ बाबा माझ्याशी खोटं बोलले, पण त्यांनी असं का केलं? काय झालं रे अरुण? त्या दिवशी छातीत दुखत होतं तेव्हा कोणत्या डॉक्टरांकडे गेला होता तुम्ही? आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो होतो. ते सांगत होते तुम्ही हॉस्पिटलला गेलाच नाही. जर तुम्हाला काही होत असेल तर फॅमिली डॉक्टर शिवाय तुम्ही कोणाकडे जाणार नाही हे मला देखील माहिती आहे. तुम्ही डॉक्टरांकडे गेलात नाहीत म्हणजे त्या दिवशी तुमच्या छातीत दुखतच नव्हतं. असं का केलं तुम्ही? माझ्याशी खोटं का बोललात तुम्ही? अरे पण मी तुझ्याशी खोटं का म्हणून बोलेन? माझ्यापासून लपून नका ठेवू बाबा. रस्त्यात येताना मी फॅमिली डॉक्टरांना भेटलो होतो. ते म्हणाले तुम्हाला भेटून 2 महिने झाले. काय झालं ते तरी नक्की सांगा ना मला बाबा. का लपवतात तुम्ही माझ्यापासून? खरं सांगा. मी फॅमिली डॉक्टरांना फोन करायचा विचार केला होता, पण छातीत खूपच दुखू लागलं. म्हणून मी येता येताच दुसऱ्या एका डॉक्टरांकडे जाऊन आलो. मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलोय हे जर का तुला सांगितलं असतं तर तू ओरडला असतास, म्हणून नाही सांगितलं. एवढ्याशा लहानशा गोष्टीसाठी तू इथे येऊन माझी चौकशी करतोयस. तुझा माझ्यावरचा विश्वास हळूहळू कमी होतो हे मला कळतंय. तो परत मिळवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मी काय बोलतोय ते नीट ऐक. मी तुला विनंती करतो की मला थोडासा वेळ दे. माझ्यावर असा संशय घेऊन मला जिवंतपणी मरण यातना देऊ नकोस. आई, सगळे माझ्याशी खोटं बोलतायत. आई, तू तरी मला खरं काय ते सांग. गंगा कुठे गेलीये आणि ती अजून परत का नाही आलीये? मला गंगाला पाहायचंय ग आई, प्लीज. तू का रडतेय सगळं? गंगाना मंदिरामध्ये नवस फेडायला गेली. 4 दिवसात परत येईल ती. तुम्ही खोटं बोलताय बाबा. गंगा रागावून घर सोडून निघून गेलीये आणि आता ती परत कधीच येणार नाहीये. आता हे तुला कोणी सांगितलं सांग? मंजू आजीने सांगितलं मला. गंगा रागावून घर सोडून निघून गेली हे तुम्ही माझ्यापासून लपवलंय बाबा. गंगा आता परत कधीच येणार नाही. येणार हा बाळा, नक्की येणार ती. तुझे बाबा सांगतायत ना, लगेच येणार. हा ती लगेच येणार. चल. जरा इथेच थांबा. अरुण, देवसेना इथे आली होती का? गंगा घर सोडून गेली हे देवसेनेला तुम्ही सांगितलं का? गंगा आपल्या घरी परत कधीच येणार नाही म्हणून ती तिच्या आईच्या फोटो समोर उभी राहून ती रडते. बघितलात? आता मी तिला कसं सांभाळू मला सांगा. अहो ती अजून लहान आहे, तिला हे नको सगळं कळायला हवं होतं. तुम्ही तिला सगळं का सांगितलात? आय एम सॉरी अरुण. ती माझ्याकडे हट्ट धरून बसली.
माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मी तिला सांगितलं. देवसेनाला कधीतरी कळणारच होतं ना. किती दिवस देवसेनापासून लपवून ठेवणार आहोत आपण. म्हणून काय तुम्ही तिचे निरागस मनाला ठेच पोचवाल का? आधी जेव्हा सीता गेली होती तेव्हा तिची काय अवस्था झाली होती? सॉरी अरुण, तिला सांगून खूप मोठी चूक झाली. देवसेना आता खूप रडते. आता जाऊन तुम्हीच समजावा तिला. ठीक आहे. देवसेना, रडू नकोस बाळा. गंगा घर सोडून निघून गेली. मी फक्त मस्करी केली होती अशी. ओगो, गंगा घर सोडून नाही गेलीये ग. ती फक्त मंदिरात गेलीये. लवकरच परत येईल. रडायचं नसतं पिल्लू. रडू नकोस, ओके? तुझ्यासाठी मंजू आजीने नूडल्स बनवलेत. चल जाऊन खाऊया. चल. चला.